नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आपण आज ग्रेप मास्टर या यूट्यूब चॅनलवर सध्या बघतो की हाकासमध्ये एरियामध्ये 7 ऑक्टोबरचा प्लॉट आहे. हा आज पूर्णतः ग्रेप मास्टर कन्सल्टन्सीवरती पूर्ण पहिल्या रिकटपासून हा प्लॉट होता. तर पहिल्याच वर्षी या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे या ठिकाणी माल दिसतोय. कलर, साईज, सगळ्यात महत्त्वाचं की शुगर, गोड एकदम शुगर असणारा प्लॉट. आज या ठिकाणी जर बघितलं तर साधारणतः 5 ऑक्टोबर तारीख आहे. 5 तारखेला म्हणजे जवळपास जर पकडलं तर 150 दिवसाच्या दरम्यान आज ही क्रिम्सन हार्वेस्ट होती. तर आजचा व्हिडिओ देण्याचा मेन उद्देश आहे की शेतकरी बांधवांनी क्रिम्सन देताना बरेच शेतकरी हे घाई करतात की कलर आला आहे मग लगेच हार्वेस्ट झाला पाहिजेत. तर सगळ्यात महत्त्वाचं की शेतकरी बांधवांना क्रिम्सनमध्ये वजन जर पाहिजेत असेल तर तुमच्याकडं सगळ्यात महत्त्वाचं कलर, शुगर, लस्टर आणि साईज ह्या 4 गोष्टीवर जर व्यवस्थित विचार जर केला तर तुमच्याकडे वजन नक्कीच वाढेल. त्यानंतर जर बघितलं तर हे पहिल्या वर्षाचं जर खोड जर बघितलं तुम्ही तर हे तुम्हाला अशा प्रकारे दिसतंय. पण या ठिकाणी साईज, कलर का दिसते तर सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी जर बघितलं तर गच्च कॅनोपी. जर तुमच्याकडं 15-16 पानांचं जर कॅनोपी असेल तर या ठिकाणी तुम्हाला साहजिकच कमी PGR वरती या ठिकाणी तुम्हाला 17-18 mm साईज ही तुमच्या पानांवरती कमी PGR मध्ये दिसून येते. तर पूर्णतः ग्रेप मास्टर शेड्यूल यांनी फॉलोअप केलं आहे. या ठिकाणी जर बघितलं तर झाडावरती 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 घडीकडनं आहे. आणि त्याच ठिकाणी जर ह्या साईडने जर बघितलं तुम्ही तर 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25 घड. पहिल्या वर्षी 25 घड आणि 100% सगळे एक्सपोर्टच्या गाडीत बसणारे पंच या ठिकाणी तुम्ही बघू शकता. जर अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित मॅनेजमेंट जर केलं आणि शेड्यूल जर वापरलं तर या ठिकाणी तुम्हाला असा किपिंग क्वालिटीचा मजबूत माल तुम्हाला बघायला मिळेल. तर अशा प्रकारे जर तुम्ही जर काम केलं आणि तुमच्याकडे जर अशा प्रकारे कॅनोपी असेल तर साईज तुम्हाला खूप चांगली बघायला मिळेल. स्ट्रक्चर छान दिसेल. धन्यवाद.